नमस्कार. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे, जो 4 ठिकाणी म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे आयोजित केला जातो. तो दर 12 वर्षांनी का साजरा केला जातो यामागे एक पौराणिक कथा आणि एक खगोलशास्त्रीय संदर्भ आहे. आता आपण त्याची पौराणिक कथा बघणार आहोत. तर कुंभमेळ्याचा उगम समुद्र मंथन या प्रसिद्ध पौराणिक घटनेशी जोडलेला आहे. देवता आणि दैत्यांनी अमृत म्हणजेच अमरत्व प्रदान करणारे अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले. अमृताचा कुंभ म्हणजेच घडा निघाल्यानंतर तो देवता आणि दैत्यांमध्ये त्याचे वाटप करण्यावरून संघर्ष झाला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याचे दोन्ही कारणे म्हणजेच खगोलशास्त्रीय कारण काय आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले. तेच आपले प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे पडले. तर या ठिकाणी अमृत पडल्यानंतर ती ठिकाणे पवित्र मानली गेली आहे आणि त्यामुळे तेथे कुंभमेळ्याची परंपरा सुरू झाली आहे. तर आपण आता खगोलशास्त्रीय कारण बघणार आहोत. कुंभमेळ्याचा वेळ आणि स्थान ज्योतिषशास्त्रानुसार निश्चित केला जातो. बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरु आणि सूर्य यांच्या विशिष्ट राशीतील स्थितीनुसार कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. आता ही 2025चे जे कुंभमेळा आहे त्याच्या जर तुम्हाला तारखा वेळ जर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याही आपल्याकडे आहेत. बृहस्पती ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला साधारणतः 12 वर्ष लागतात. तर आता आपण पुढे कोणत्या राशीमध्ये सूर्य आणि मकर असल्यावर तिथे कुंभमेळा भरतो ते बघणार आहोत. आणि आता वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार. श्री स्वामी समर्थ.